यजमान संघ लोकमान्य क्रिकेट क्लब विरुद्ध बाबळगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यस सोन्या बापू लेट्स प्लेचा इशारा. डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय इथे विकेट किपर कडून झालेली चूक. फेकी सुरेख पाहायला मिळते पण एस्टन वरती चेंडू लागू शकत नाही. पहिली धाव इथे मात्र धाव फलकावरती नोंद पाहायला मिळते. आपण पाहतोय प्रसाद आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पहिली धाव नोंदवली गेली. ऑप्टमच्या बाहेर शफल फत ऑन साईडच्या दिशेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर लोकमान्य क्रिकेट क्लब पानचिंचोली संघाचा स्ट्रायकर गोलंदाज वैभव भांडेकरी मित्रांनो आपल्या या पानचिंचोली गावची आन बान शान कोहिनूर हिरा मालिकावीरच्या रेसमध्ये अव्वल क्रमांकावरती आहे. खरं तर ती मानाची सायकल कोण घेऊन जाईल हे आपला पाहायचं यावेळेस. यू मे साय विल डेफिनेटली राणी मला आमदार झालं सारखं वाटतंय. तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय. मित्रांनो बापू येतोय लक्षात ठेवा. जादूची जप्पी प्रेमाची मिठी तुम्हाला कधी मिळेल सांगता येत नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर लातूरहून खास आमचा आयकॉन खेळाडू शुभम गुरखेल आपल्या मित्रासह या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. दादाला वाटलं असेल काय घडते माझ्यासोबत. बापू परत एकदा मंचाकडे नोटा तयार आहेत. वा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा भंडाटवे मैदानाच्या आतमध्ये. कृपया राजू सर तुमचा 12वा खेळाडू कृपया समोरच्या कक्षामध्ये पाठवा. बाबळगाव संघ परत एकदा हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. आमचे पोलाड तात्या चेंडूला अडवतील. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. प्रसादला आज इथे मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. परत एकदा पंचांचा इशारा येईल आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये. आता ओ वाईड महावाईड. यस बापू सगळ्यांची मनं जिंकण्याचं काम करतायत. सगळ्या ग्राउंडला इथे हातवारे करून सांगतायत हा वाईड चेंडू आहे. धावफलकावरती एका धाब्याने वाढ झाली. 3 धावा इथे पाहायला मिळाल्या. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय अतिरिक्त बाउन्स तिथे चेंडूवरती पाहायला मिळाला. शरीर वेदक तिथे पाहायला मिळाला. कुठली धाव तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 1 बाद 3 धावा. खरं तर तुम्ही जर पाहिलं ना तर बाबळगाव संघाचे ओपनर बॅटर आपले परममित्र महाराष्ट्र पोलीस प्रवीण भाई दुधबाते थोडंसं उपलब्ध नसल्यामुळे खरं तर संघ थोडा अडचणीमध्ये पहिल्यांदाच आहे. पण जरी आपला मेन बॅटरी इथे उपस्थित नसेल तरी सुद्धा दुसरे बॅटरी इथे जबाबदारी खांद्यावरती घेतील आणि एक रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती
दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय जुनैद गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय बिग करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ते होताना पाहायला मिळेल. हो परत एकदा खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे कव्हर्स मधला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लक्ष्मण सर मैदानावरती ते मात्र चेंडूवरती जात आहेत. एका धावेवरती ते दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावेने इथे धावफलकाला वाढ केली जाते. खरं तर आज आमचे डान्सिंग अंपायर खास सोलापूरहून इथे चौकार षटकारावरती नाच इथे दाखवताना पाहायला मिळतील. आपली कला दाखवताना पाहायला मिळतील. पण इथे धावांचा दुष्काळ पडलेला आहे. भर उन्हात खरं तर इथे मात्र ज्यांच्या वतीने आपण पाहिलं या स्पर्धेसाठी यूट्यूबचं सौजन्य लाभलं ते सन्माननीय AS कंपनीचे सर्वेसर्वा माननीय अमोलदादा बेसके आणि शुभमदादा जाधव या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. संपूर्ण खेळाडूंच्या वतीने समोरच्या कक्षांच्या वतीने अगदी हृदयाच्या अंतकरणातून या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अतिशय संत गतीने धावफलकाला आकार दिला जातो. यावेळेस फुल टॉस चेंडू स्टेप आउट केलाय डान्सिंग डाऊन द विकेट चौकार. कितका तू डॉन तन्ना अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी, गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. बापू थोडे इकडे पण लक्ष असू द्या. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 9 धावा धावफलकावरती आहे. स्टेजवरून मान्यवर इथे तुमची वाट पाहतायत. सर्व प्रेक्षक जशी तुमची वाट पाहतायत तसं सुद्धा मान्यवर अतिथी कक्षामध्ये तुमचे बरेचसे फॅन फॉलोविंग येत आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये जुनैद यांच्यावरती चढलेलं आक्रमण आहे. पॉवर प्लेला इथे मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न. परत एकदा फुल टॉस चेंडू फटका सुरेख तिथे अरबाज. वा क्षेत्ररक्षण आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून संघासाठी 2 धावा तिथे वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. याला म्हणतात जीवाची बाजी लावणे. जे काही करायचंय ते आज करा. आज नाही तो फिर कभी नाही. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोल टप्प्याचा बॉल खोदून काढला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक इथे मात्र जबरदस्त अफलातून कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी साडव्या बॅटने फटका जरूर सजवला. पंचांचा इशारा इथे येतोय. ओव्हरची समाप्ती. धावफलकावरती 11 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये DJ स्वामी. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. मित्रांनो सन्माननीय बापू स्वामी सर, शुभमदादा जाधव, अरविंददादा बेसके या तीनही मान्यवरांकडून दोन्ही टीमसाठी पारितोषिक आहे. कितीही षटकार मारा प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघासाठी ती ऑफर ऑन आहे. संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आजच ती संधी आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय वैभव भांडेकरी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद सुद्धा केला होता. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं. पॉवर प्लेची समाप्ती. फील्ड रिस्ट्रिक्शन खुलल्या गेल्या. ओहो यावेळेस हाकूट टप्प्याचा बॉल तिथे पोलाडतात. त्या थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लहू जाधव सर बॉलला फेकी करतील. तत्दरम्यान इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडासा हताश निराश आपण पाहतोय वैभव सर. पण पोलाडतात त्या काय जमायकायचे हुसेन बोल्ट नाही की जाऊन चेंडूला अडवते. 2 धावा धावफलकावरती आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. बरेचसे मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं अगदी हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
यस, आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबचं सौजन्य लाभलेलं आहे ते सन्माननीय किरण भैया जाधव मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे. आज प्रथमतः मित्रांनो गावखेड्यामध्ये सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहता येते आहे. असं हे दानशूर असं व्यक्तिमत्व सन्माननीय किरण भैया जाधव संपूर्ण मित्र परिवारासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेस इथे बॅटची कडा क्वाड बिहाइंड फलंदाज आज भरून चालली माझी मंजुळा दिसती नाच खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा दिसली नाच खुळा. लाडाची 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 डीजे थँक्यू. मित्रांनो प्रेक्षकांना फक्त आनंद घ्या कारण हा दिवस परत येणार नाही आणि प्रेम द्या प्रेम घ्या. दादा हँग झालाय. दादा म्हणत असेल हे काय ये क्या हुआ कैसे हुआ. मित्र असावा तर असा असावा आमच्या वाहिद सरांसारखा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा धावफलकावरती आहेत. सागर भोयने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सागर सर तुमच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. बापू स्वामी सर, शुभमदादा जाधव, अरविंददादा बेसके. परत एकदा भन्ना आटवेक मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर पांचुंतुली क्रिकेट क्लब संघाची एक खासियत आहे. टॉस जिंकतात, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडतात, कमीत कमी धावसंख्येपर्यंत अडवतात आणि त्या धावांचा सहजरित्या पाठलाग करतात आणि ते विजेते होतात. आज फायनलचा सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल का एक वन साइड मॅच इथे होताना पाहायला मिळेल. चौदा धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला फटका फसलाय. अरबाज कुठली चूक करणार नाही. डीजे कहां से आया मैं हूं कौन हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन. डीजे थँक्यू. ओ बच्चे कंपनी. अय परश्या दादानो तुम्ही मध्ये जाऊ नका विनंती आहे. दादानो विनंती आहे तुम्ही मैदानाच्या बाहेरून आनंद घ्या बरं का. पुढल्या वर्षी आयुब सर अंपायर आणायची गरज नाही. हे सगळे सोन्या बापू तयार होणार आहेत. एक सोन्या बापूला बघून धपलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. इथे विकेटची पडझड सुरू आहे. मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा सुद्धा कुणी सोडत नाही. आयुष्यात आलेल्या संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. आपण पाहतोय न्यू बॅटर संघाचे संघनायक राजूदादा सगर. महाराष्ट्र पोलीस वर्सेस पोलीस मैदानाच्या आतमध्ये मॅच आहे. दोघं जिवलग मित्र आहेत. आज एकमेकांच्या विरोधात आहेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आहे. परफेक्ट यॉर्कर. दिशा दाखवली गेली. पोलार्ड तात्या आपल्या परीने बॉलकडे जात आहेत. मित्रांनो लांब लांब षटकार मारण्यासाठी हो इथे काय लेग बाईचा इशारा आहे. तुम्ही म्हणताला पायाला काय झालं की काय दुखापत. काही नाही झालं, लेग बाईज आहे. वा 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 वा. अफलातून
सोन्या बापूसाठी बरीचशी पारितोषिक ते मान्यवर करतं खिशात नोटा काढून तयार आहेत. बापू तू फक्त इकडे यायचं काम करायचं बस. आता आमचे सुदर्शन सर तयार आहेत. फक्त अतिथी कक्षाकडे या बापू. यस जाऊयात मैदानाच्या आत. 15 धावा 3 विकेट. ओहो बॅटची कडा तिथे शॉट फाईन लेगला. प्रमोद साबणे फेकी सुरेख. ज्या यस ओव्हरची या ठिकाणी आपण पाहतोय सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 16 धावा धावफलकावरती आहेत. मित्रांनो आपल्या स्क्वेअर लेग पंचाचा सुद्धा डान्स आपला पाहायचा आहे. यश सरांना नाचताना पाहायचंय का नाही? बरेचसे मान्यवर म्हणतायत हो. यश दादा भोईबार तुम्ही आता सोन्या बापू सोबत जर नाही नाचले तर तुमचं मानधन कट. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 6 षटकांचा सामना आहे. संघनायक आपण पाहतोय वैभव भांडेकर इथे जुनेद यांच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहेत. आता मी थांबतो तुम्ही थांबू नका. थोडंसं आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. पुढील समालोचनासाठी संकेत नेरकर साहेबांना विनंती करतोय. हिंदीमध्ये समालोचन ऐकण्याची सुवर्णाची संधी. धन्यवाद सचिन सर. जुनेद लॉफ्टेड शॉट इनसाइड आउट खेला हुआ शॉट बाजू को खोला दाग दिया हाथ का गोला. सोनिया बापू एक बार जोरदार तालियां हो जाए इस जबरदस्त अंपायरिंग के लिए. दोस्तों क्या है मालूम, जिसकी मस्ती जिंदा है ना उसकी हस्ती जिंदा होती है. जबरदस्त षटकार प्रसाद कदम मैन फ्रॉम बाबलगांव. जुनेद राइट टाइम ओवर द विकेट प्रसाद के लिए. इस बार चढ़ में डाली हुई गेंद. क्रिकेट के मैदान में आपको फीफा वर्ल्ड कप की झलकियां दिखते हुए फुटबॉल. गेंद पैरों पर लगने के बाद ऊपर उछली. विकेट कीपर ने गेंद को पकड़ा फिर से. राहुल क्षीरसागर मैन फ्रॉम रिम्बाला बाबलगांव की ओर से कोई भी लगातार 3 छक्के लगाएगा तो 501 रुपए का इनाम. मैच की तरफ मुड़ते हैं. चौथा ओवर जारी है. रन बने हैं 23, विकेटें गई है 3. इस बार लो फुल टॉस लॉन्ग ऑफ की दिशा में. वहां पर अरबाज 33 नंबर की जर्सी पहना हुआ एक खिलाड़ी. आप सभी को मालूम होगा 333 नंबर की जर्सी वन एंड ओनली. एक कूड़ा उठाने वाला लड़का अपनी मेहनत और लगन से आगे जाके विश्व का सबसे विस्फोटक बल्लेबाज बना था. नाम था यूनिवर्सल बॉस क्रिस गेल. इस बार आधे पिच पर गेंद. अंपायर सोनिया बापू अपनी पोजीशन में आते हुए जी हां गेंद टाइटैनिक मोड में जाते हुए सोनिया बापू वाइड गेंद. स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर पहुंचा 25 रन 3 विकेट के नुकसान पर. इस बार तेज तर्रा स्ट्रोक कवर की दिशा में 1 रन पूरा किया. दूसरे की मांग होगी. और जी हां बढ़िया थ्रो लेकिन दौड़कर 2 रन पूरे किए. वहां पर मिस फील्डिंग. बैकअप के खिलाड़ी द्वारा 3 रन पूरे किए. चौथे की मांग कर रहे थे लेकिन प्रसाद ने ध्यान नहीं दिया वरना 4 रन भी दौड़कर पूरे हो सकते थे. इन 3 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 28 रन 3 विकेट के नुकसान पर. शुरुआती 3 झटके लगने के बाद बाबलगांव हल्की सी वापसी करती हुई. एक साझेदारी की जरूरत और वो साझेदारी यहां पर पनपती हुई. दोस्तों बल्लेबाजों में भी जैसी साझेदारी होती है वैसी गेंदबाजों में भी साझेदारी होती है. आपको अंपायरिंग में भी यहां पर साझेदारी देखने को मिलती हुई. इस बार हेलीकॉप्टर शॉट गेंद डेड बॉल. जी हां सोनिया बापू ना गेंद जायज है ना रन मिलेगा. स्कोर वही ठहरा हुआ. ऑफलाइन स्कोरर हमारे यश भाई यश चिंचोलीकर और
लेग अंपायर यश भोईवाल। इस बार स्लोर वन, गेंद भाप लिया था वहां पर पोलार्ड, पोलार्ड तात्या दोनों टांगों में से गेंद पीछे गई, बैकअप किया। इस बीच 2 रन दौड़कर पूरे करते हुए स्कोर पहुंचा इन दोनों के साथ 30 रन बिना 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर की अंतिम गेंद। सूरज अपनी चरम सीमा पर। कॅमेरामॅनच्या खाली जे प्रेक्षक बसते त्यांना विनंती की तिथे त्या स्टँडला आपण कृपया टेकून बसू नका। इस बीच गेंद हवा में और क्या छूटता हुआ, ये कैच है या मैच है फिलहाल आने वाला वक्त बताएगा, लेकिन कितना महंगा हेलो। साबित होने वाला है। हॅलो, संयोजकांना विनंती आहे त्या कॅमेऱ्याच्या खाली जे बसलेले पब्लिक आहे त्यांना उठवा, ते हल्लालय म्हण कॅमेरा, त्यांना बाजूला बसायला सांगा। कृपया उठा, त्या कॅमेऱ्याच्या खाली कुणीच बसू नका, विनंती आहे। ते कॅमेरा हलतय। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 32 रन 3 विकेट के नुकसान पर। 8 रन प्रति ओवर के हिसाब से चलते हुआ ये रन रेट, अगर इसी हिसाब से रन बनेंगे तो मात्र 48 रन। फाइनल मैच है, रन चेस करना उतना भी आसान नहीं होने वाला, क्योंकि रन चेस करते हुए क्या क्या होता है, एक्स्ट्रा प्रेशर होता है, लेकिन कितने रन खड़े कर पाएंगे देखना दिलचस्प होगा। गेंदे बची है 12, गेंदबाजी के लिए शकील। स्ट्राइक पर होंगे प्रसाद कदम जो कि 9 गेंदों में 15 रन के व्यक्तिगत स्कोर पर बल्लेबाजी करते हुए। राइट आर्म ओवर द विकेट, नॉन स्ट्राइक एंड पर राजू, स्ट्राइक पर प्रसाद, विकेटों के पीछे अमीन। इस बार शॉट देखिए, कवर के ऊपर से गेंद दन 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 आती हुई 4 रनों के लिए। डीजे सच्चे तूने काजल लगाया दिन में रात हो गई, तूने काजल लगाया दिन में रात हो गई, मिल गए नैना से नैना और क्या बात हो गई। खूबसूरत नजारे यहां पर देखने को मिलते हुए, एटमॉस्फेयर। लो फुल टॉस बनाकर फिर से ड्राइव किया है लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पर फील्डर तैनात, खुद वैभव कप्तान इस टीम को लीड करते हुए, उदाहरण पेश करते हुए गेंदबाजी कैसी करनी है, फील्डिंग कैसे करनी है। इस 1 रन के साथ अब स्कोर हल्की हल्की छलांगे लगाता हुआ पहुंचा है 37, लॉस ऑफ 3 विकेट्स। राजू, फुल टॉस गेंद थी, तोहफा मिला था लेकिन तोहफे को कबूल नहीं किया है। डॉट गेंद, जबरदस्त क्रिकेट देखने को मिलता हुआ। जो इस फाइनल में अच्छा खेलेगा वो चैंपियन कहलाएगा। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, अंपायर सोनिया बापू का इशारा, वाइड गेंद। 5वें ओवर की संभवतः 3 गेंदें हो चुकी है, स्कोर हुआ है 38 रन 3 विकेट के नुकसान पर। एक 15-16 रनों के ओवर की तलाश में बाबलगांव, यहां पर गेंद स्लॉट में थी, बाजू वाले प्लॉट में डिपॉजिट करते हुए मोरल्यान मागणं तसं सोडून द्यायचं, मुद्द्याचं धरायचं, नीट रस्ता धरायचा। जाने वाले जरा होशियार यहाँ के, हम है राजकुमार, ओए होए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के, हम है राजकुमार, जाने वाले। जबरदस्त बल्लेबाजी इस ओवर में अभी तक जारी है।
अरुण गगन पर महाप्रगति का अब ये मंगल गान उठा, अरुण गगन पर महाप्रगति का अब ये मंगल गान उठा। करवट बदली, अंगड़ा हिली और सोया बाबर गांव जगह, लेकिन जी नहीं यहाँ पर जबरदस्त वापसी। सचिन सर, जिस तरीके से सोनिया बापू की ओर से लोगों को बार बार झप्पियां दी जा रही है, मुझे लगता है सोनिया बापू जख्मी दिल आदमी है, क्योंकि प्यार में ठोकरे खा चुका है यह आदमी, इसलिए लोगों को झप्पियां दे रहा है। लेकिन युवा मेरे साथियों, जो युवा वर्ग है, उनसे एक ही कहूंगा कि बच्चों, प्यार करने से पहले अंजाम देख लो, प्यार करने से पहले अंजाम देख लो, और यकीन ना आए ना, गजनी और तेरे नाम देख लो, क्या हालत हुई थी गजनी में आमिर खान की और तेरे नाम में सलमान खान की। इस बीच शकील गेंदबाज को आड़े हाथ लेने की कोशिश, प्ले एंड मिस, ओवर की समाप्ति होती हुई, इस इवेंटफुल इनोवेटिव इफेक्टिव ओवर की समाप्ति होती हुई। सब कुछ देखने को मिला इस ओवर में, आपको 2 छक्के भी देखने को मिले, एक बोल भी देखने को मिला। 5 ओवर की समाप्ति पर 44 रन, 4 विकेट के नुकसान पर आप YouTube के जरिए इस मुकाबले को क्रिक लाइव पर जाकर उसको सब्सक्राइब करके, लाइक करके, घर बैठे अपने ऑफिस में, देश में, विदेश में, आप कहीं भी हो, खेत में हो, आप अपने घर बैठे अपने मोबाइल पर इस मुकाबले को देख सकते हैं। और देखिए सचिन सर, कैसे बदलता है जमाना। पहले अंगूठा लगाने वाले को अनपढ़ कहा जाता था, अब अंगूठा लगाने वाले को स्मार्ट कहा जाता है। ये टेक्नोलॉजी का जमाना है। इस बीच मैच की तरफ मुड़ते हैं। 44 रन, 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी की भागदौड़ संभाले हुए अंतिम ओवर इस पहले चरण का। अरबाज लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा में, गेंद बाउंड्री का बाहर, 4 रनों के लिए। अपनी मेहनत से बना अपनी पहचान, वरना एक नाम के लाखों है इंसान। सोनिया बापू अपनी मेहनत से अपनी पहचान बनाते हुए, एक बार जोरदार तालियां। इस बार पटकी हुई शॉर्ट पिच गेंद, लेग अंपायर का इशारा कि ये वाइड गेंद है। सही निर्णय, क्योंकि बल्लेबाज के सर के बहुत ज्यादा ऊपर क्रिकेट के जो कुछ रूल्स होते हैं, और क्रिकेट जेंटलमैन लोगों का खेल है। यहाँ पर खेल भावना आपको बार बार दिखाई देती है। एडम गिलक्रिस्ट एक खिलाड़ी हुआ करते थे ऑस्ट्रेलिया की, अंपायर के डिसीजन का वेट भी नहीं करते थे, अगर उनको लगा कि आउट है तुरंत वापस जाते थे। आपको वो कहानी सुनाता हूं, 2007 का वर्ल्ड कप का फाइनल मैच था, सॉरी 1996 का वर्ल्ड कप का फाइनल मैच था, श्रीलंका वर्सेस ऑस्ट्रेलिया। उस मुकाबले में आप देखिए, एडम गिलक्रिस्ट को नॉट आउट दिया था अंपायर ने, लेकिन एडम गिलक्रिस्ट आउट खुद होकर वापस गए थे, और वो मुकाबला हारी थी ऑस्ट्रेलिया। इस बीच शॉर्ट पिच गेंद बाजू को खोला, लेकिन इस बार फील्डर को चुना है, वहां पर कोई गलती नहीं की। 5वां छक्का लगता हुआ।
शौकतच्या घरी जाऊन एकच सांगायचं आता, क्रिकेटच्या मैदानात माझं अंपायरने चुंबन घेतलं. वा चला, त्याचं बक्षीस सुद्धा दिलेलं आहे शौकीन चाच्यानी. वा सचिन सर, बहुत जगह पर जाने का मौका मिला, लेकिन इस गांव में जो अपनापन लगा, जिस तरीके से भाईचारा, सभी जाति धर्मों के लोगों को अगर कोई खेल एक सूर्य में, एक मुट्ठी में बांध के रखता है ना, वो है क्रिकेट. क्रिकेट में आप कौन हो, किस जात धर्म के हो, कोई नहीं देखता. जबरदस्त खेल है क्रिकेट. लकीरें खींच रखी है चंद मतलबी लोगों ने हमारी थाली में, लकीरें खींच रखी है चंद मतलबी लोगों ने हमारी थाली में, वरना क्या फर्क है ईद में और दिवाली में. सूरज, यॉर्कर लाइन की गेंद, विकेट कीपर ठीक से गेदर नहीं कर पाए. अमीन, ये वही खिलाड़ी है पिछले मैच का मैन ऑफ द मैच का हकदार. 22 के रूप में 1 रन मिलता हुआ स्कोर आगे पहुंचा. 51 लॉस ऑफ 52 लॉस ऑफ 5 विकेट्स. गेंदें बची है 2. शॉर्ट पिच गेंद थी, गेंद हवा में, कवर की दिशा में, यक्षा कवर पर कोई गलती नहीं की वहां पर. नन्हे मुन्ने छोटे से बच्चे, ये कल के भारत का भविष्य है. इसी में से कोई आगे जाकर भारत का भी प्रतिनिधित्व कर सकता है. आजकल का एक ग्लोबल क्रिकेट, टेनिस क्रिकेट अब लेदर क्रिकेट से भी बड़ा हो चुका है, ये कहूंगा मैं, क्योंकि जिस तरीके से खेला जा रहा है आजकल. इस बार जबरदस्त गेंद के साथ पहले हाफ की समाप्ति होती हुई डायरेक्ट हिट और आउट. तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए, लिखे जो है तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो है तुझे. टाळा वाजवाया सोन्या बापूंसाठी. सोन्या बापूंना पाणी द्या. 53 ला विन आहे. बाबळगाव संघाच्या 52 धावा दिल्या. 53 धावा काढण्याची आवश्यकता ब्रँड लोकमान्य क्रीडा मंडळाला. आणि या ठिकाणी एस कंपनीचे मालक शुभम जाधव कडून सोन्या बापूंना 500 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह, जे की यूट्यूब लाईव्ह जे लोक बघतात बाहेरगावी, देश विदेशात, महाराष्ट्रामध्ये, यांना यूट्यूब लाईव्ह बघण्यासाठी ज्यांचं योगदान आहे, जे की किरण भैया जाधव आणि एस कंपनीचे मालक अविनाश अरविंद बेशके, ज्यांचं ग्राउंड सौजन्य, ग्राउंडसाठी योगदान दिलेले बापू स्वामी यांचं सुद्धा मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत.
आणि सर्वांना जे क्रिकेट बघायला मिळतंय हे असे दाते आपल्या पानचिंचोली नगरीमध्ये कमी नाहीत, जे की हां सोन्या बापूंना 500 आणि इंदर बनगरला कॉमेंट्री म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक एस कंपनीचे मालक अरविंद बेस्केकडून. आणि कृपया कॉमेंट्रीमॅनला पाण्याची सोय करा. हो येस, या ठिकाणी नरड कोरडं पडलेले आहेत माणसाला कॉमेंट्री करून. पाणी तुम्ही येस तुम्हाला कळते सर्व. हां इकडे पाणी द्या. सोन्या बापूंना जास्त पाणी पिऊ नका, उन्हात नाचला थोडं पाणी प्या सर. आणि बापूकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि हा मुकाबला बाबळगाव वर्सेस ब्रँड लोकमान्य क्रीडा मंडळ यूट्यूब लाईव्ह स्पर्धा हा फायनलचा सामना. शेवटचा दिवस लोकमान्य क्रीडा मंडळद्वारा आयोजित लोकमान्य चषक हा 5वा दिवस. 5व्या दिवसातला हा शेवटचा आणि फायनलचा सामना, जे की प्रथम येणाऱ्या संघासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक पानचिंचोलीचे माजी सरपंच श्रीकांतजी साळुंके सर यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक शारदा कंस्ट्रक्शन नांदेड यांच्याकडून 31,000 रुपये सॉरी. तृतीय पारितोषिक सोन्या बापू पारितोषिक घेऊन जावा सर, नंतर तुम्हाला लक्षात नसते. नाही नाही एस कंपनीचे मालक अरविंद बेस्ते सर आणि हेमंत जाधव यांच्याकडून सोन्या बापूंना 500 रुपये पारितोषिक आहे. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. जब से देखा तुझे मन चली, दिल में होने लगी खलबली. खली वली खली वली खली बाबळगाव संघानं ब्रँड लोकमान्य क्रीडा मंडळासमोर 53 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. म्हणजे 52 धावा झाल्या, 53 धाव्यांचं लक्ष्य जिंकण्यासाठी 6 ओव्हरचा सामना आहे. बाबळगाव संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, कृपया आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घेऊन सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे. बोला सचिन सर. नतमस्तक तया चरणी ज्याने खेळली स्वराजने रीती, असा राजा आमचा एकच शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. दुसऱ्या डावाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 36 चेंडू आणि 53 धावा. लोकमान्य चषक 2024चा महाविजेता चॅम्पियन होण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय वैभव भांडेकरी. नॉन स्ट्राईकिंगला नाम तो सुनाई होगा सिद्धू जाधव. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सागर बोयने. 36 चेंडू आणि 53. कोण जिंकणार कोण हारणार उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कुणाच्या गळ्यात पडणार विजयश्रीची माळ. खरं तर आपल्याला 36 चेंडूंचा इथे मात्र अजूनही खेळ पाहावा लागणार आहे का त्या आधीच सामना संपेल, प्रश्नचिन्ह आहेत. या ठिकाणी श्रीकांत भैया साळुंके यांना विनंती करतो वरी येऊन बसा. जलील भैया, पहिला चेंडू दिलीप बाबा मैदानाच्या पाटील आतमध्ये. यांच्या या ठिकाणी आगमन. हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट केली. एक सिंगलने इथे आपलं खातं उघडलंय. एका धाव्याने आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग सुरू झालाय. तुम्ही जर पाहिलं तर बाबळगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू प्रवीण दुधबाते सर या ठिकाणी अनुपस्थित आहेत. यावेळेस फटका सुरू आहे. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक इथे धावतोय.
एक धाव, खर तर धावा धाव, फक्त धावा धाव मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंची नाहीये, मान्यवरांची सुद्धा आहे. घरचा कार्यक्रम, वास्तुशांतीचा कार्यक्रम सोडून आमचे दत्ता बंडगर सर खास इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून आम्ही आभारी आहोत. दत्ता सरांकडून इथे यस आपण पाहतोय पारितोषिकाचे खरतर दातृत्व, दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय शब्बीर सर सय्यद आणि दस्तगीर सय्यद साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन, व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. आज तुमची जागा इथे मंचावरती आहे. रिव्हर्स स्विच इट सक्सेसफुल. चेंडू देखा तुझे मंचली दिल में होने लगी खलबली. खली वली खली वली पहा ते आमच्या बारक्या प्रेक्षकांची काय हौस असेल, काय आनंद असेल. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा. चौकार आहे सोन्या बापूच्या भाषेत, चौकार. वा मित्रांनो, बापूविषयी खरं तर आमचे संकेत सर सांगत होते, खूप खरं तर सुरेख नाव त्यांनी कमवलेलं आहे. पण या नाव कमवण्याच्या पाठीमागचा इतिहास तुम्ही ऐकाल ना तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. आत्ताच सांगणार नाही, फायनल झाल्यानंतर बोलूयात. ओहो हो, यावेळेस दर्जेदार स्क्वेअर कटचा फटका. चेंडू डीप पॉइंटला सीमारेषा पार जाईल का? निश्चितच नाही. ताकद जास्त होती पण इथे माती जास्त, खरं तर आउटफील्ड स्लो असल्यामुळे चेंडू अडला गेला. 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्या. धाव फलकावरती आपण पाहतोय बिनबाद 8 धावा. ये ना पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा है. ना हारे है ना हारेंगे, ये किसी और से नहीं खुद से किया हुआ वादा है. वैभव भांडेकरी परत एकदा स्मार्ट क्रिकेट. हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट केली गेली. एक सिंगल धाव इथे. सन्माननीय सुदर्शन दादा जाधव यांच्याकडून मित्रांनो पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 101 रुपये. तसेच आमचे एस ग्रुपचे सर्वेसर्वा आणि सन्माननीय बापूदादा स्वामी, शुभमदादा जाधव आणि अरविंददादा बेसके यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा ऑन होतं आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा ऑन आहे. म्हणजे पहा, खेळाडूवरती प्रेम करणारे हे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आहेत. स्क्वेअर कटचा फटका परत एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फेकी सुरेख. 1 धाव इथे मात्र रोखू शकणार नाही. बरीचशी प्रतीक्षा. पानचिंचोली गावचे उपसरपंच साहेब, सन्माननीय उपसरपंचजी बबरूवांजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन. कृपया स्थानापन्न व्हायचे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. नुसतं फक्त पानचिंचोलीत नव्हे तर पानचिंचोलीच्या आजूबाजूचे 5, 7, 10, 20 किलोमीटरच्या बाजूचे क्रीडा रसिक सुद्धा या सामन्याचं आयोजन पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. आमच्या मुख्य कॅमेरामॅन आणि स्क्वेअर लेग कॅमेरामॅनना विनंती आहे, जसा वेळ मिळेल तसं हे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करा. सामना पहा, एका षटकाचा खेळ संपन्न झाला. बिनबाद 10 धावा. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळेल. याआधी PCLचे मला वाटतंय बरेचसे सीझन झालेले आहेत. ती जी काही उत्कंठा होती, आज खरं तर पहा, गाववाईची 32 संघांचा थेट सहभाग असलेली स्पर्धा आणि गावचा संघ फायनलचा सामना खेळतोय. यापेक्षा अभिमानाची गोष्ट असू शकत नाही. सन्माननीय दत्ता बंडगर साहेबाकडून मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आहे. ती मानाची सायकल कोण घेऊन जाईल याच्यावरती प्रश्नचिन्ह आहेत. 3-4 खेळाडू मध्ये रेस आहे. पंचांचा इशारा बाईच. यस, बंडगर साहेब घेऊन जातील म्हणतायत. वा, आज बंडगर साहेबांना आपल्याकडून गिफ्ट द्यावं लागेल आयुष सर, काहीतरी आयोजकाकडून. खरंच काय प्रेम असेल मित्रांनो. वैयक्तिक पारितोषिक मला वाटतं कमीत कमी 10 ते 15 पारितोषिक आहेत. उत्कृष्ट संघासाठी सुद्धा तब्बल 5,000चं पारितोषिक होतं. नवोदित खेळाडूसाठी सुद्धा पारितोषिक आहे. जलद अर्धशतकासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी पारितोषिक आहे. यावेळेस सलीम सरांवरती चढीला आक्रमण. डीप
ले गई दिल मेरा मंचली खली वली 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 ले गई दिल मेरा मंचली खली वली Come on, DJ. वाजू द्या DJ, वाजू द्या. खली वली खली वली खली वली खली वली खली वली खली वली हा सोन्या बापूसाठी मित्रांनो टाळ्या झाल्याच पाहिजे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मामा आता म्हातारपणात आहेत, पण मामाचं डान्स तुम्ही पाहिला. मामा 2 वर्ष एक्स्ट्रा जगणार, शब्द आहे आपला. मित्रांनो आनंद असा द्या, आनंदोत्सव असा साजरा करा की समोरचा सुद्धा त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे, ना की तो दुःखी झाला पाहिजे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. घरचा संघ आज फायनल जिंकतो की काय प्रश्नचिन्ह आहेत, अजून सुद्धा थोडा संघर्ष करावा लागणार आहे. सलीम सर पोलीस आहेत, दुसऱ्या बाजूला वैभव सर सुद्धा पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. ही लढत पाहण्यासारखी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, रिव्हर्सचा प्रयत्न शरीर वेदक मारा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 15 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्या. 53 धावांचा पाठलाग तुम्ही आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गर्दी प्रेक्षकांची तोबा गर्दी, काय फटका आहे, लाजवाब, सुरेख, स्विच हिट. तिकडे डी पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, थोडीशी पडझड मैदानाच्या आतमध्ये. इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धू सर आणि वैभव सर खूप जिगरी यार आहेत, लंगोटी यार आहेत, पण भांडणं करण्यामध्ये ते तरबेज आहेत. मैदानामध्ये देखील सुरू होऊन जातील खेळापुरते, त्यानंतर ते एकत्र राहतात. PCL आल्यानंतर परत वेगवेगळ्या संघामध्ये कधी कुठं कल्टी मारतील सांगता येत नाही. पण आज गावच्या अभिमानासाठी, स्वाभिमानासाठी हे सगळे मंडळी एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर पहिलाच टेलिग्राम दिला गेलाय, फटका सुरेख. इथे क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंपायर तुमचा साथी अंपायर सुद्धा नाचला पाहिजे, असं काहीतरी करा. जा नाही तर त्यांचाच मुका घ्या एकदा. खूप प्रेम आहे, तो आमच्या गावच्या शेजारचाच आहे, इथलाच आपले लोदगे गावचा कोहिनूर हिरा आहे. सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे यश भोईवार सुद्धा नाचला पाहिजे. ओहो, रॅपिड चेंडू, स्विच हिट, परत एकदा सक्सेसफुल. तिथे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. आज खरी आपल्या आयोजकांची ओव्हरची समाप्ती आहे. आयोजकांची इतक्या दिवसांची कसरत आज फळाला येते. आज मेगा फायनलचा दिवस. फायनल कोणीही जिंकू द्या, संघ आपलेच आहे. एका बाजूला बाबळगावचा संघ, दुसऱ्या बाजूला आपला घरचा संघ. आणि गर्दी पाहू शकता स्क्रीनवरती. तिकडले स्क्रीनवरले स्क्वेअर लेग अंपायरच्या खाल्ले, तिथले स्टँडच्या खाली हात वर करा, तुम्ही स्क्रीनवरती दिसताय. चला जागेवरती हात वर करा मित्रांनो, दिसू द्या. घरचे काही म्हणणार नाही, घरची स्पर्धा आहे. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावपलकावरती तब्बल 24 धावा. आज एक विक्रम, आज एक इतिहास इथे बनवण्यापासून काही कदम, काही धावा दूर आहेत. तुम्ही जर पाहिलं 24 बनवल्या गेल्यात, 53 धावांचा पाठलाग आहे. आता 24 चेंडूवरती अजून 29 बनवायच्यात. आज तुम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेदरम्यान इथे तब्बल 200 किलोमीटर दूरून संघ आलेले आहेत. त्यामध्ये हट्टा संघ असेल, 70-80 किलोमीटर आलेला बक्षीस फेरीमध्ये दाखल झालेला कदमापूर संघ असेल, बरेचसे संघ खूप दुरून आलेत. कुठल्याही संघावरती कुठलाही अन्याय झाला नाही. या स्पर्धेला एकदाही गालबोट लागण्याचा कुठेच प्रयत्न झाला नाही. इतकी ही सुंदर दर्जेदार भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा लोकमान्य चषक 2024 पानचिंचोली. आपण जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात या स्पर्धेचा बोलबाला आहे. खरंच कौतुक करावं लागेल आयोजकांचं. या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी, मान्यवरांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत केली, त्या सर्वांच्या आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने ऋणी आहोत. चला वेळ वाचवा. 24 बनवल्या गेल्यात, 24 मध्ये अजून 29 पाहिजेत. आमचे इंद्रजित बंडगर सर असतील, आमचे संकेत नेहरकर सर असतील,
बरेचसे खरं तर मान्यवर या ठिकाणी समालोचन करून गेले. आमचा बोरीचा निश्चितच आजू वाघमारे सुद्धा इथे समालोचन करून गेला. खरं तर अंपायरच्या भूमिकेमध्ये आज डान्सिंग अंपायर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख असलेले सोन्या बापू, स्क्वेअर लेग पंच यश, इथे फटका फसलाय आणि राजू सगर इथे कुठली चूक करणार नाही. धक्का क्रमांक एक. लगता है सामने मोर सामने सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामने मोर सामने तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामने तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामने ओ नगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामने ऐसा संकेत सर, आपण पाहतोय पहिला धक्का आतमध्ये लागलाय. हा टर्निंग पॉइंट असेल का? सचिन सर, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल होता है. क्रिकेट और राजनीति कब कौन सा मोड़ ले किसी को नहीं पता. अब टीम की बल्लेबाजी की रीढ़ की हड्डी वैभव सर बैक टू द पेविलियन. अब उनकी जगह लेने के लिए शकील. निश्चित रूप से बाबरगांव की टीम को वापसी की दरकार थी और सागर बावने मैन फ्रॉम बाबरगांव वापसी के दौर खुलवाते हुए जबरदस्त गेंदबाजी. पावर प्ले खत्म हो चुका है, यानी 30 गज के इस बार फिर से गेंद हवा में, नीचे खिलाड़ी आते हुए और क्या छूटता हुआ. हो माय गुडनेस, ये क्या छूटा है, ये मैच छूटा है. आने वाला वक्त बताएगा, लेकिन फिलहाल चारों खाने चित सदमे में है पूरी बाबरगांव के 11 खिलाड़ी. अच्छे खिलाड़ी की क्या छोड़ना दरवाजे पर आई खुशियों को लौटा दे सकता है. उन्होंने पहले मैच में देखा बाबरगांव के ओपनर प्रवीण का क्या छूटा था और उसने मैच जितवाया था. अब शकील क्या वही काम करने वाले हैं. यस, कॅच छुटावर गेंदबाज का दिल भी तुटा. मित्रांनो, सांगायची एक गोष्ट आहे, 2 पोलीस अधिकारी, पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आपले कर्मचारी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि लातूरवरून बराचसा आमचे पोलीस मित्र आहेत, ते सर्वजण या मॅचचा आनंद घेत आहेत. खास याच्यासाठी फोन आला होता. आयुब सर, तुम्ही नेहमी चांगल्या खेळाचं समर्थन करता, वाईट गोष्टीसाठी टोकता सुद्धा. रामलिंग भाऊ शिंदे यांचा फोन होता, वैभवला सांगा रिव्हर्स फटका मारू नको, आउट होशी. आणि जसा इथे मिस कॉल आलाय तसं इथे वैभव बाद झालाय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. कुणाचं काय निरीक्षण असेल काही सांगता येत नाही. फटका सुरेख, हलक्या हाताने फक्त टॅप केलाय, टॅप अँड रन, एक सिंगल. हळूहळू आपण पाहतोय ध्येय पूर्तीकडे इथे मात्र वाटचाल सुरू आहे. संकेत सर, क्या लगता है आपको? 25 रन 26 रन 1 विकेट के नुकसान पर अभी भी इक्वेशन है 21 गेंदे 27 रन. अब ये जो पब्लिक है उसका काम है. गेंद खड़ी हुई है, नीचे सागर, फिर से कैच ड्रॉप. इस ओवर में दूसरा कैच छूटा है, वो भी शकील का. वो कहते हैं ना कि घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. अब ये शेर दहाड़ेगा या फिर से कोई चांस देने वाला है, लेकिन फिलहाल मैच अभी भी ऑन है दोनों टीमों के लिए. कौन सी भी टीम यहां पर मैच जीत सकती है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल. क्रिकेट में और प्यार में जब तक आप अंतिम मुकाम पे ना पहुंच जाए हाथ कुछ नहीं लगता. सर हॅलो, दस्तगीर चाचा आणि शबीर सर, कृपया आपण स्टेजवर यायचंय. फिर से गेंद खड़ी हुई है, तीसरा क्या छूटता हुआ. शायद हाथों में मक्खन लगा के आया है बाबरगांव के सभी खिलाड़ी. किसी के हाथ में गेंद नहीं चिपक रही, हाथों में मक्खन लगा के आए हुए हैं, अपने आप से नाखुश. अब अपने आप से नाखुश होके कोई फायदा नहीं. रात गई बात गई, हाथ कुछ नहीं लगा. स्कोर ठहरा हुआ 27 रन 1 विकेट के नुकसान पर. सचिन सर,
संकेत सर, संधी मिळते तो नशिबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो, आणि जो संधीची माती करतो तो कोण असतो? तो हरतो, तो पराजयी होतो, त्याला कधी यश मिळत नाही. 3-3 कॅचेस सुटलेले आहेत. पहा काय मानसिकता असेल सागर बोयनेची, अजून सुद्धा विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. खरं तर संधी निर्माण केली गेली, प्रत्येक वेळेस संधीची माती इथे होताना आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, सामना 28 धावा आता धावफलकावरती आहेत, अजून सुद्धा 25 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 25, सामना संपलाय असं समजू नका. या मैदानावरती 8 चेंडूवरती 1 धाव सुद्धा डिपेंड झालेली आहे. या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे, कित्येक वर्ष ते रेकॉर्ड मोडणार नाही सर. ती क्लिप व्हायरल झालेली आहे. 6 चेंडूवरती 1 धाव, मेडन षटक टाकलं गेलं. इनसाइड एज, रुबिकट, विकेटच्या पाठीमागे नकार दिलाय, होकार दिलाय, शेवटच्या क्षणी परत एकदा नकार. पंचांचा इशारा, ओव्हरची समाप्ती. डीजे स्वामी सर एक सुमधुर होठों पे कोई किसका नाम है, दिल में कौन रहता है, किसका मुकाम है, अरे लाल लाल होठों पे कोई किसका नाम है, लाल लाल होठों पे बोल किसका नाम है, लाल लाल होठों पे पिया तेरा नाम है, मैं हूँ कहीं से तेरे तेरा गुलाम है, अरे लाल लाल होठों पे पिया तेरा नाम है, लाल लाल होठों पे बस तेरा नाम है, दिल का धन्यवाद तुम्हारे डीजे। तेरा मुकाम है। मैच के समीकरण सचिन सर, 18 गेंदे 25 रन, और दोनों टीमों के खिलाड़ियों की सांसें अब कैसे हो रही होगी, धड़ 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 धड़। अब जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा वैसे वैसे कमजोर दिल वाले अपने एक हाथ अपने छाती पर रखे बैठिए, क्योंकि शायद अंतिम ओवर तक और अंतिम गेंद तक ये मुकाबला जा सकता है। कोई टीम हार मानने के लिए तैयार नहीं है, ना आप कम है ना हम कम है, तो किस बात का है गम। आओ मैदान में, तभी तो पता चलेगा कि अगर आप हो दबंग तो हम भी है बाजीराव सिंघम। एक बार जोरदार तालियां दोनों इस बेहतरीन टीमों के लिए। यस 18 गेंदे 25 रन। संकेत सर, जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी शानदार जीत होगी, और ये मैच किसके नाम होगी? अकुटप्प्याचा बॉल, पंच 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 इथे दंडित करताना पाहायला मिळत आहेत. वाईड चेंडू, विनाशकाले विपरीत बुद्धी यालाच म्हणतात. धावा तुमच्याकडे कमी आहेत, तुमचा खर्च करताना तुम्हाला व्यवस्थित खर्च करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही कर्जबाजारी व्हाल. पण इथे धावांचा खर्च करताय, तुम्हाला इथे खरं तर पराजयाचा सामना करावा लागेल. विजयश्रीची माळ तुमच्या गळ्यात पडणार नाही. यावेळेस आता कधी वर कधी आता राईट कभी लेफ्ट, इथे याची प्रचंड महावाईड आहे. सोन्या बापूचा आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये जमिनी समांतर दोन्ही हात करत अवांतर धाव्याचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आमचा मित्र स्कोरर मित्र यश चिंचोलीकर. यस संकेत सर, अगोदरच रन कमी आहेत आणि त्यात 2 लगातार वाईट, म्हणजे ते असं झालं आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, लगातार 2 वाईट. हॅलो हॅलो असं सुद्धा म्हटलं जातं, आधीच बेजार त्यात उसना शेजार. हा, आता होईल का धावांचा बाजार? यस, फटका सुरेख, तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येतोय, दुसऱ्या धावेसाठी नकार. संकेत सर, यस, सन्माननीय कैलासवासी तुकारामजी जाधव यांच्या स्मरणात बालपण ग्रुप 1998 यांच्या वतीने उत्कृष्ट संघासाठी तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. वा, काय खर तर संकल्पना आहे. इथे परत एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक, वा 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 वा, अफलातून, अनबिलीवेबल. मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है, धन्यवाद डीजे। अगर इस मैच को आपने नहीं देखा तो कुछ भी नहीं देखा। एक बार जोरदार तालियां भाई इस कैच के लिए। ये कैच है या मैच है, आने वाला वक्त बताएगा। लेकिन टीम दबाव में थी, 3 कैच एक ही ओवर में छूटे थे, लेकिन इस मैच ने वापसी के पूरे द्वार खोल दिए हैं। हालात में हालात से टकराने का जज्बा रखो, मुश्किलें में मुस्कुराने का जज्बा रखो। अगर रूठ जाए तुम्हारे दिल का रेगिस्तान तो उसी रेगिस्तान की रेत से दीवार बनाने का जज्बा रखो। क्या बेहतरीन कैच पकड़ा है
प्रसाद कदम मैन फ्रॉम बाबर गांव एक ऐसा ही कैच पकड़ी थी 25 जून 1983 को। आप तब यंग होंगे। विवियन रिचर्ड्स का 1983 की वर्ल्ड कप के फाइनल में लॉर्ड्स का वो ऐतिहासिक मैदान जिसे क्रिकेट की पंडरी कहते हैं, उसमें कपिल देव ने उल्टा दौड़कर कैच पकड़ा था और पहली बार 25 जून 1983 को भारत विश्व विजेता बना था। कैचेस विन मैचेस ऐसे ही नहीं कहते, कहावतें कभी झूठ नहीं होती, इतिहास और कागज के पन्ने कभी झूठ नहीं होते। सचिन सर, ये कैच है या मैच है? दिवे फायनान्सचे मालक सचिन दिवे सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं लोकमान्य क्रीडा मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत कृपया स्टेजकडे या। ठीक आहे, सामन्याला सुरुवात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ब्रँड लोकमान्य क्रिकेट संघाची धावसंख्या 31 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावा काढायच्या आहेत। 16 बॉलमध्ये 22 धावा काढायच्या। स्ट्राईकवरती आहे तो अमीन सय्यद। पाहूयात रोमहर्षक सामना, पाहूयात पंच रिव्ह्यू बघा, चेक करा सर। आयुब सर, या ठिकाणी लोकमान्य क्रीडा मंडळाद्वारा आयोजित ग्रामीण क्रिकेट स्पर्धा वाईट बॉल सर, वाईट बॉल अतिरिक्त धावेची भर, धावसंख्या 32 धावा। चौथा षटक चालू आहे। समोर आहे तो गोलंदाज म्हणतो रुपेश आणि स्ट्राईकवरती अमीन सय्यद, सिद्धेश्वर जाधव। ह्या जोडीवरती मतदार असणार आहे आपल्या संघासाठी विजय मिळवून देण्यासाठी। ह्या शेवटचा फायनलचा अंतिम सामना आहे। प्रेक्षकांची उत्कंठा सामना पाहण्यासाठी बॉल हवेत जातोय, प्रेक्षक क्षेत्ररक्षकांच्या खाली आणि हा तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव। तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव, वडापाव, वडापाव। तिसरा झटका आता नवीन फलंदाज येते जुने शेख आणि सिद्धेश्वर जाधव। ह्या जोडीवरती संघाची मदर असणार आहे आणि 15 बॉलमध्ये 21 धावा काढायच्यात। कोण होईल मॅच विनर फायनलच्या सामन्यामध्ये? समोर आहे बाबळगाव, इकडे समोर आहे लोकमान्य क्रीडा मंडळ पानचिंचोली। कारण अंतिम सामना आहे। अंतिम सामन्यासाठी प्रथम येणाऱ्या संघासाठी 51,000 रुपयाचे पारितोषिक आहे श्रीकांतजी साळुंके सर यांच्याकडून। द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये शारदा कंस्ट्रक्शन नांदेड यांच्याकडून। तृतीय पारितोषिक 21,000 रुपये शब्बीर सर आणि दस्तगीर चाचा सर यांच्याकडून। समोर रुपेश गोलंदाजी करतोय जुने शेखसाठी। काहीतरी प्रॉब्लेम? सोनिया बापू ऍक्शन आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत। लेफ्टमच्या खूपच दुरून जाणारा चेंडू आणि आगळ्या वेगळ्या स्टाईलने अतिरिक्त धावेची भर, धावसंख्या ब्रँड लोकमान्य क्रिकेट संघाची 33 धावा। आणखीन 20 धावा काढायचे जिंकण्यासाठी। आणखीन सिद्धेश्वर जाधव स्ट्राईक वरती आहे। जोपर्यंत सिद्धेश्वर जाधव खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत ब्रँड लोकमान्य क्रिकेट संघाचा विजय तर निश्चित असेल। यस, रिव्ह्यू कशासाठी आहे? रवी नाही सर, पण नो बॉल चेक करायचा का? हाईटचा का?
थर्ड पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल फ्री हिट. तुम्ही बघा ना तुमच्याकडे मोबाईल असेल तर. आणि फ्री हिट कंटिन्यू का फ्री हिट आणि एका धावेची धावसंख्या 34 धावा. पुन्हा जुने शेख स्ट्राईक वरती आहे. पण समोर रुपेश. हा फायनलचा सामना अंतिम सामना शेवटचा सामना यूट्यूब लाईव्ह स्पर्धा. या ठिकाणी ग्राउंड सौजन्य बापू स्वामी आणि किरण जाधव सर ज्यांनी यूट्यूबसाठी खर्च केला. सुंदर फटका गगन चुंबी षटकार कहा गई है. तो छोड़ के शहर में चली जाऊंगी, तो छोड़ के शहर में चली जाऊंगी. जिद लगाओ जाने भगवान लगेना, जिद लगाओ जाने भगवान लगेना, वरना मैं लौटती न कभी आऊंगी, वरना मैं लौटती न कभी आऊंगी. तूने अगर प्यार से देखा नहीं मुझको, तो छोड़ के शहर में चली जाऊंगी. धन्यवाद. यस 14 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सामना आता थोडासा दोन्ही संघाकडे झुकलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर हा चेंडू 1-2 चेंडू निर्धाव आले असते तर सामना बाभळगाव संघाकडे थोडा थोडा झुकत असताना इथे मात्र जबरदस्त षटकार. ग्रामविकास अधिकारी दीपकजी कांबळे सर कृपया या ठिकाणी याच्या स्टेजवर. कृष्णदादा कदम यांच्याकडून जुनेदच्या या षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. सुदर्शन सर जमा करून ठेवा. 14 चेंडू आणि 13 धावा. आमचे इंद्रजित सर कहा गई आहे गेंद ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. एकदा आपण पाहतोय सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का. इथे नकार दिलाय. चांगल्या वेळी चांगला नकार. इथे लेग बाईचा इशारा पंचांकडून. सामना आता 41 बनवल्या गेल्यात. विजयासाठी समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवेन. 13 चेंडू आणि 12 धावा. इंद्रजित सर 13 चेंडू मध्ये 12 धावा काढायच्या. स्ट्राईक वरती सिद्धेश्वर जाधव आहे. आणखी शतक वीर खेळपट्टीवरती हिराजानी जीत की बात. जीत के लिए दोनों का साथ. सुंदर तटून काढलेला चेंडू. एक धाव. स्ट्राईक सिद्धेश्वर जाधव कडे राहील आणि ओव्हरची समाप्ती. 12 बॉल मध्ये 11 धावा काढायचे. आणि सिंगल डबल बी जरी घेतल्या ह्या खेळाडूने दिमाकानं तरी संघ विजय होऊ शकतो. ना तर खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी म्हणल्यानंतर एकदा सर इंद्रजित सर सिद्धेश्वर जाधवला बाबा साकुळेकडून प्रत्येक षटकारास 101 रुपयाचं पारितोषिक. आता मी म्हणल्याप्रमाणे षटकाराकडे बघून खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी म्हणल्याने सिंगल डबल जरी घेतलं तरी आपला संघ जिंकू शकतो. आपल्या गावच्या इतिहासासाठी भविष्यासाठी या खेळाडूंना खेळ केला पाहिजे. येस येस इंद्रजित सर तुमची तळमळ आम्ही समजू शकतो. अजून एक विक्रम मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. तब्बल 12 चेंडूंची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात किती धावा खर्च केल्या या पाठीमागच्या षटकामध्ये यश चिंचोलीकर ही माहिती आमच्यापर्यंत देतोय. खरं तर आता बॉल टू रन्स असा सामना आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. मन आहे अतिगाई संकटात नाही. आणि तुम्ही जर एक चांगल्या पद्धतीने पुढे गेलात तर तुम्हाला विजय मिळणार आहे. ही षटक हे ओव्हर खते अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. ओहो हो भिरकावून देण्याचा प्रयत्न. इथे 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 नकार दिलाय. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावा. ऐसी कोई मंजिल नहीं जहां पोहोचने का रास्ता ही ना हो. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जर यशापर्यंत पोहोचायचा कुठला मार्ग असेल तर मी तो शोधेल आणि जर तो नसेल ना तर तो मी निर्माण करेल. 11 चेंडू आणि 11 हिरो बनण्याची संधी आहे. आज जर फायनल जिंकलात तर उद्या ग्रामपंचायतीकडून तुमचा सत्कार झालाच म्हणून समजा. 11 चेंडू आणि 11. हो परत एकदा इथे गरकन चेंडूला इथे फिरवलं गेलं. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के खातिर ऐसा जुनून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में ऐसी गूंज चाहिए, बस इरादों में ऐसी गूंज चाहिए. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेसाठी परत एकदा नकार. आता जुनेदच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 9 चेंडू आणि आता विकेट हॅट्रिक साठी मित्रांनो पारितोषिक येतंय. सन्माननीय राहुल क्षीरसागर मॅन फ्रॉम लिंबाळा सलीम सरांसाठी पारितोषिक असेल. पण इथे सामना बरोबरीमध्ये आहे.
जुनेद इथे आपण पाहतोय घाई गडबड गोंधळ धाबाची संधी कलेक्शन सुरेख याला म्हणतात डायू मारणे जीवाची बाजी लावणे. इथे अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आगल्या वेगळ्या शैलीमध्ये इथे आपण पाहतोय डान्सिंग अंपायर सोन्या आपली कला आविष्कार दाखवत असताना अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता तटीचा काळजाचा ठोका चुकवणारा सामना. पहा डायू मारली म्हणून तिथे तो वाचला. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत येईल. अजून थोडी प्रतीक्षा करा मित्रांनो, थोडी प्रतीक्षा करा. कारण कसं आहे क्रिटिकल मुवमेंट वरती आहे, कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण यस फलंदाज सेफ आहे मित्रांनो. चला कसं असतं कधी कधी आपण घाईत निर्णय देऊन जातो पण त्या निर्णयावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. इथे प्रथम क्रमांकासाठी तब्बल 51,000 द्वितीय क्रमांकासाठी 31,000 म्हणजे 20,000चा गॅप आहे. एखाद्या धावेने जर संघ हरला ना मग आम्ही आहेच इकडे परत. कोणाचं नुकसान आपल्याला करायचं नाहीये. धावफलकावरती घेऊन जाऊयात. 8 चेंडू आणि 9 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 8 गेंदे 9 रन. कड़ा संघर्ष मुकाबला. एक बार फिर से बड़ा शॉट खेलने की कोशिश, रनआउट का चांस, हिट की मांग, जोरदार अपील, उंगली ऊपर उठी है यानी बल्लेबाज आउट करार दिया गया है. लेग अंपायर द्वारा दोनों टीमों के लिए 1-1 अभी भी उपलब्ध है. परत एकदा तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहू शकता. आपल्या टीमचं काम आपलातून आहे, युट्यूब लाईव्हचं काम आपलातून आहे. सौजन्य दिलेले बरेचसे सर्व मंडळी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचं मनापासून आम्ही आभारी आहोत. निर्णय तुमच्यापर्यंत अवघ्या काही क्षणात इथे दिला जाईल. स्लो मोशन मध्ये आमचे टेक्निशियन अमित भुजबळ सर इथे दाखवत आहेत. डायरेक्ट हिट जर लागला, डाईव्ह परत एकदा मारली गेली. ओ हो दूरवरती राहिलेले आहेत. फलंदाज इथे मात्र बॅक टू द पविलियन. OUT फलंदाज सोडून जायचं आपली जुनी जाणती मंडळी सांगून गेली की अनुभव काय असतो. आयुब सर 10 वेळेस सांगितले की आता डबल सिंगलची मॅच आहे, आता षटकार मारण्याची गरज नाही. मित्रांनो आपली माणसं आपल्या सोबत असतील ना तर परिस्थिती सोबत मनस्थिती सुद्धा बदलते. 7 गेंदे 9 कसं आहे पहिल्यापासूनच वैभव भांडेकरीवरती मदार. वैभव भांडेकरी गेल्यानंतर बाकीचे खेळाडू आयुब सर म्हणल्यासारखंच आहे. कारण 7 गेंदे 9 रन यानी अब सचिन सर मैच उस मोड़ पे आया है यहाँ से कोई भी टीम जीत सकती है. सर 15 अगस्त 1975 को एक ब्लॉकबस्टर फिल्म आई थी रमेश सिप्पी द्वारा दिग्दर्शित, उस मोड़ पर आता हूं मैं. इस बार फिर से रन आउट का चांस, फिर से डायरेक्ट हिट की मांग. वहां पर जोरदार अपील लेकिन इस बीच 1 रन पूरा किया. दूसरे की मांग ये होता है प्रेशर. इसमें कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है. या सोहर संपली आणि आत्ताच्या 2 धावा. मित्रांनो आता सामना येऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा. सरपंच साहेब डोळ्यात इथे आता खरतर तेल गाऊन खरतर सामना पाहणं गरजेचं आहे. डोळे आता कोणी बंद करू नका. हलक्या काळजाचे घरी गेले तरी चालतील. ज्यांचा हृदयाचा प्रॉब्लेम असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल ते इथे थांबले नाही तरी चालतील. सन्माननीय भगवंतदा पाटील ज्यांच्या माध्यमातून बॉलचं सौजन्य लाभलं, पानचिंचोली गावचे चेअरमन साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वामी विवेकानंदचं एक वाक्य आहे बनकर साहेब, जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी शानदार जीत होगी. देखते आज की ये मैच, आज का ये फाइनल किसके नाम होगा. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा. संकेत सर. जी हाँ सचिन सर, मैं जिक्र कर रहा था 15 अगस्त 1975 को एक ब्लॉकबस्टर फिल्म आई थी रमेश सिप्पी द्वारा दिग्दर्शित, नाम था शोले. उसमें एक डायलॉग था, गब्बर सिंह कहते थे कि
जब तक तेरे पैर चलेंगे तब तक तेरे सांसें चलेगी। वैसे ही अब सचिन सर इस मुकाबले में हुआ है। जब तक ये दोनों बल्लेबाजों का बल्ला चलेगा ना तब तक पूरे 5 चिंचोले गांव के सांसें चलने वाली है। जैसे ही बल्ला बंद हुआ सांसें थम जाएगी। यानी दिलचस्प मुकाबला। संघर्ष और तकलीफ के बिना क्या खाक मजा है जीने में, संघर्ष और तकलीफ के बिना क्या खाक मजा है जीने में। तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। जी हाँ, क्रिकेट के प्रति आग ही है जो कि आपको ग्राउंड के चारों दिशाओं में अब जो दर्शक है अपनी सीटों के ऊपर खड़ा हो चुका है, अपने पैरों के ऊपर, क्योंकि मैच इस सिच्युएशन में आ चुका है। 6 गेंदे 7 रन। सचिन सर। यस, संकेत सर, शेवटच्या षटकामध्ये सामना जातोय 6 चेंडू आणि 7 सामना। याची तर आपण वाट पाहत होतो। वन साइड मॅच कुणालाच आवडत नाही। खरं तर बरोबरीचा सामना इथे होणं गरजेचं होतं। काळजाचा ठोका चुकणारा सामना। 6 चेंडू 7 प्रसाद टू जुनैद। पहिला चेंडू विकेट कीपर तिथे मात्र क्लोज किपिंग। इथे आपण पाहतोय इथे डॉट चेंडू आहे। आता गणित बदलतायत, आकडे बदलतायत। 5 चेंडू आणि 7 धावा। लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। शेवटचे 5 चेंडू आणि 7। बाबळगाव संघ सुद्धा सांगतायत आम्ही सुद्धा इथे जिंकलेले आलो आहोत। शर्यत अजून संपलेली नाहीये कारण इथे सामना अजून संपलेला नाहीये। पहिला चेंडू डॉट, पण ती ताकद जुनैदकडे आहे, ती ताकद गोलंदाजाकडे आहे। कोण होणार आजचा गेम चेंजर, कोण होणार आजचा सुपर हिरो। परत एकदा इथे 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 धाबाची संधी फेकी केली गेली आहे। यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या। 4 चेंडू आणि 7 धावा। सर, मुकाबला जिस ओर जा रहा है मेरा दिल कह रहा है कि सुपर ओवर होने वाला है। कमजोर दिल वाले आपके हार्ट पे और प्रेशर आने वाला है क्योंकि सुपर ओवर अलर्ट हो चुका है अब। यस यस यस, 4 चेंडू आणि विजयासाठी जर तुम्ही पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता। 1 षटकार, सामना टाय होईल, सुपर ओव्हर पाहायला मिळेल, पण 4 चेंडू आहे। 4 चेंडू मध्ये काही होऊ शकतं। आप सभी को बता दूं कि पहला सुपर ओवर टाई मैच हुआ था T20 वर्ल्ड कप में 14 सितंबर 2007 को इंडिया वर्सेस पाकिस्तान के बीच में। यस यस, संकेत सर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। अतिशय महत्त्वपूर्ण लढत। प्रमोदच्या हातामध्ये आता पानचिंचोली संघाचं भवितव्य आहे। 4 चेंडू आणि 7 धावा। मित्रांनो, मी आधीच सांगतोय हलक्या काळजाचे घरी गेले तरी चालतील। 4 चेंडू 7 प्रमोद साबणे सामना करतील। प्रसाद स्टेप आउट केला, इथे विकेटच्या पाठीमागे चेंडू सरळ सीमारेषेचा वेध घेतो। एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, डाईव्ह मारली आहे, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय की नाही प्रश्नचिन्ह आहे। आपण पाहतोय यश भोईबार। ओ हो, काय 1 नो बॉल। यस, नो बॉल की शॉर्ट रन। यस, 1 रन शॉर्ट। यस, थँक्यू सर। सोन्या बापू अतिशय चाणाक्ष असे पंच। 1 रन शॉट। बंडकर सर, पिचवरती पळून घेतलाय म्हणून नाहीये, पिचच्या बाजूने तिथे पॉपिंग क्रीज मध्ये बॅट टेकवली नाही म्हणून इथे नो बॉल शॉर्ट रन दिलेले आहे। टाळ्या झाल्या पाहिजेत पंचांच्या कामगिरीसाठी। मित्रांनो, सामना संपलेला नाही, आताच्या फक्त 1च धाव। संतोष, आपण पाहतोय प्रमोद सर ऑन स्ट्राईक आहे। 3 चेंडू आणि 6। आता गोल्डन षटकाराची आवश्यकता, एका 6 षटकाराची आवश्यकता। काय सामना रंगतोय आता, तटीचा, चुरशीचा, काळजाचा ठोका चुकवणारा। स्टेप आउट केलाय, डान्सिंग डाऊन द विकेट। तिथे सागर बोयने, 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रॅपिड थ्रो, इथे नशिबाची साथ। वाह, काय क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। शेवटचे 2 चेंडू आणि आता 4 धावा। 2 चेंडू आणि 4 धावा। लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और उसमें सुधार करो। जब तक ना सफल हो तब तक नींद चैन त्याग दो तुम। संघर्षों का मैदान न छोड़कर भागो तुम। कुछ किए भी नहीं जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 2 चेंडू आणि 4 धावा। 2 चेंडूवरती 3 बनवल्या तर सुपर ओव्हर ऑन आहे। 2 चेंडू आणि 4 धावा। सामन्याचं समीकरण फील्ड सेटअप केलं जातंय। परत एकदा प्रसाद, पी वर्सेस पी, प्रसाद वर्सेस प्रमोद।
ओ हो इथे निर्धाव चेंडू, एक चेंडू आणि 4 धावा. सामन्याचं समीकरण, सामन्याचं गणित. मित्रांनो बॅक टू द फील्ड वा, जमा होऊ नका विनंती आहे. एक चेंडू आणि 4 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. सामना एका चेंडूवरती येऊन पोहोचलाय. एक चेंडू आणि 4 धावा. राजू सर विनंती आहे वेळ वाचवा, शेवटचा चेंडू आहे, तुम्ही वेळ घेऊ शकत नाही. एक चेंडू आणि 4 धावा. कृपया मोमेंटम तोडू नका विनंती आहे. एक चेंडू आणि 4. हिंदीमध्ये कहावत आहे सर, न कद बडा न पद बडा, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. हिरो बनण्याची संधी बॅटरला आहे, हिरो बनण्याची संधी बॉलरला आहे. मित्रांनो एक चेंडू आणि 4 धावा. लोकमान्य चषक 2024 चा विजेता होण्यासाठी. हो इथे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हो प्रेक्षक हो थांबा ना राव, रिव्ह्यू घेतला गेलाय. आता इथे तज्ञ मंडळीची गरज आहे. आयुब सर कृपया तुम्ही या. चला विनंती आहे, कुणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. सामना संपल्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा. तिसऱ्या पंचांकडे इथे मदत मागितली गेली आहे. ट्रॉफी सौजन्य सन्मान्य काका पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तिसरे पंच आपण पाहतो इथे आहेत. अयुब सर असतील, आमचे अरुण सर असतील. इथे चेक करून तुमच्यापर्यंत निर्णय दिला जाईल. खर तर निर्णयाची प्रतीक्षा मित्रांनो सर्वांना लागलेली आहे. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. तिसऱ्या पंचाने इथे हा चेंडू WIDE वाईड इथे घोषित केलेला आहे. ऑस्टमच्या बराचा बाहेर चेंडू. मॅच इज ऑन. परत एकदा सामना ऑन आहे. आणि मित्रांनो खर तर कौतुक करावं लागेल टीमचं. याला म्हणतात खेळाडूवृत्ती, याला म्हणतात टीम. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो. यस चला दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक राजा हो. सामन्याचं समीकरण, एक चेंडू आणि 3 धावा. जर 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर आहे. जर चौकार आला तर लोकमान्य क्रिकेट क्लब महाविजेता. एक चेंडू आणि 3 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हाथोड़े तब तक भी कोई पत्थर भगवान नहीं होता. दिव्य फायनान्सचे सर्वेसर्वा सचिनजी दिवे साहेबांचं शुभागमन आहे. आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. गोल्डन षटकार प्रमोद साबणेच्या बॅट मधून. लोकमान्य क्रिकेट क्लब विजेता, चॅम्पियन. मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके, कित का तू डॉन तन्ना अरे गारे फेटे. हाँ मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके, कित का तू डॉन तन्ना अरे गारे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. हाँ गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. नए नए पंख कोई ले ले तू उड़ारी, तेरे पर के फुकरा पकड़ी चलेगी सवारी. हाँ नए
बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा। जे वाजू द्या आनंदोत्सव साजरा होऊ द्या. हात वर करा, हात वर. मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. हाँ मान जरे बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे फेटे. खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. हाँ गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. नए नए पंख कोई ले ले तू उड़ारी, तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी. हाँ नए नए पंख कोई ले ले तू उड़ारी, तेरे पर के फुकरा पगड़ी चलेगी सवारी. तेरी मस्ती गई मारी सबके थाप रहेगा. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. हाँ गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी. धन्यवाद डीजे प्रमोद सर. आपको मालूम नहीं आपने क्या कर दिया है. आपका ये छक्का पूरी पान चिंचोली कर पूरे जन्म तक याद रखेंगे. आइकॉनिक छक्का आपने लगाया है, अपनी टीम को होम ग्राउंड पर विजेता बनाया है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. एक बार जोरदार तालियां इस बेहतरीन छक्के के लिए, प्रमोद के लिए. प्रमोद साबणे द गेम चेंजर. आजपासून प्रमोद साबणे द गेम चेंजर. चला मान्यवर उपस्थित आहेत प्रमोदा. वैभव दादा विनंती, आपण आता मंचवरती या. आणि बाबळगाव संघ तुम्ही सुद्धा हाताश निराश होऊ नका. एक जबरदस्त बिग फाईट मित्रांनो. संघर्ष असा करा विरोधकाने सुद्धा कौतुक केलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. एक चेंडू 3 धावा असताना प्रमोद साबणेच्या बॅटमधून अफलातून मॅग्निफिसंट षटकार आणि लोकमान्य चषक 2024 चा विजेता लोकमान्य क्रिकेट क्लब पानचिंचोली. वैभव सर, वाहिद सर, यस कॅमेरा लगेच येऊन जाईल, काय अडचण नाही. सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना विनंती आहे की आता आपण समोरच्या बाजूला बसून घ्या. मान्यवरांच्या शुभ हस्ते लागलीच या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. मित्रांनो तब्बल 4 पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल, इतर बरीचशी खरं तर वैयक्तिक पारितोषिक आहेत. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. या राजू दादा पूर्ण टीम या ठिकाणी या विनंती